भीम नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. याचे आजपर्यंत आपण 78 भाग पाहिले. 78व्या भागामध्ये आपण बुद्ध जीवन मार्ग यामध्ये मनुष्य, मन आणि मनाचे विकार याबरोबरच आपण स्वतः आणि स्वयंविजय हे भाग पाहिले. आता भाग पुढचा 79 प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती. बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगती धरा. हाच बौद्ध जीवन मार्ग होय. जो मनुष्य काय त्यागावे हे तुम्हाला दाखवितो, जो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला रागावतो आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागे तुम्ही जात राहा. ज्याप्रमाणे गुप्तधन दाखवणाऱ्या माणसाच्या मागे तुम्ही जाऊ इच्छिता, त्याप्रमाणे अशा सत्पुरुषांचे अनुयायित्व हे तुमचे वाईट करणार नाही, भलेच करील. जो चुकल्यास रागे भरतो, जो शिकवितो, अनुचित करण्यास प्रतिबंध करतो, तो सुजनांना प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटतो. पापी आणि नीच मनुष्याची संगत करू नका. सदाचारी पुरुषाची मैत्री करा. श्रेष्ठ पुरुषांची मैत्री करा. जो धम्मरसाचे सेवन करतो त्याचे मन गंभीर असते आणि जीवन सुखी असते. सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाने उपदेशलेल्या धम्माने आनंद प्राप्त करतात. माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो. बाणाकार बाणाला नीट सरळ करतो. सुतार लाकडाच्या उंडक्याला सरळ करतो. त्याप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचे वळण देतात. ज्याप्रमाणे पर्वत वाऱ्याने कंप पावत नाही, त्याप्रमाणे शहाणे लोक निंदा अथवा स्तुतीने विचलित होत नाहीत. ज्याप्रमाणे खोल आणि निष्कंप तळे शांत दिसते, त्याप्रमाणे धम्मश्रवणानंतर शहाणे लोक शांत गंभीर होतात. सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत मनास सम ठेवतात. ते इच्छातृप्तीच्या निमित्ताने बोलत नसतात. सुखाचा अनुभव हो अथवा दुःखाचा अनुभव हो, ते कधीही आनंदाने उन्नत झालेले किंवा निराशेने पछाडलेले दिसत नाहीत. जोपर्यंत पापाचा घडा भरलेला नसतो, तोपर्यंत मूर्ख माणसाला पाप हे मधासारखे गोड वाटते. परंतु जेव्हा पाप परिणामदायक होते, तेव्हा ते मूर्ख मनुष्याला दुःख देते. मूर्ख मनुष्याला आपण पापकर्म करीत आहोत याची जाणीव नसते की मी पापकर्म करीत आहे. परंतु तो आगीने भाजल्याप्रमाणे दुष्कृत्याने जळत असतो. जो जागा आहे त्याला रात्र प्रदीर्घ वाटते. जो थकलेला आहे त्याला एक मैलाचा पल्ला लांबलचक वाटतो. ज्याला धम्माचे ज्ञान नाही अशा मूर्खाला जीवनही प्रदीर्घ वाटते. जीवनाचा प्रवास करणाऱ्याला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही, तर त्याने संयमाने एकटेपणानेच प्रवास करावा. परंतु मूर्खाचा सहवास मात्र कधीही करू नये. हे माझे धन, हे माझे पुत्र या विचारानेच मूर्ख मनुष्य सारखा दुःखी होत असतो. तो स्वतःचाच स्वामी नसतो, तर मग स्वतःच्या धनाचा आणि पुत्रांचा स्वामी तो कसा काय होणार? मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो, त्या प्रमाणात तो शहाणा असतो. परंतु जो मूर्ख असून स्वतःला शहाणा समजतो, त्याला खरा मूर्ख जाणावे. मूर्ख मनुष्याला आयुष्यभर सत्संगती लाभली तरी ज्याप्रमाणे पळीला आमटीची चव कळत नाही, त्याप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्संगतीचे मर्म समजत नाही. बुद्धिमान माणसाला एक पळभर शहाण्या माणसाचा सहवास लाभला तरी ज्याप्रमाणे जिभेला आमटीची चव कळते, त्याप्रमाणे त्याला तात्काळ सत्संगतीचे सत्य कळून आल्याशिवाय राहत नाही. अल्पबुद्धी मूर्ख हा स्वतःचाच शत्रू असतो, कारण तो असे वाईट कर्म करतो ज्याचे फळ कटू असतात. ज्या कर्माबद्दल पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे फळ रडत भोगावे लागते, असे कर्म चांगले नाही, ते अकुशल असेच समजावे. जे कर्म केले असता पश्चाताप करावा लागत नाही आणि ज्याचे फळ प्रफुल्ल मनाने व आनंदाने भोगता येते, ते कर्म चांगले
म्हणजेच कुशल आहे असे समजावे. जोपर्यंत दुष्कर्माचे फळ भोगावे लागत नाही तोपर्यंत मूर्खाला ते मधासारखे गोड वाटतात, परंतु ते पापकर्म जेव्हा पक्व होते तेव्हा मूर्खाला दुःख भोगावे लागते. लपलेले दुष्कर्म जेव्हा उघड होते आणि ते दुःखाचे कारण होते तेव्हा ते करणाऱ्या मूर्खाच्या कुशल भागाचा नाश करते. एवढेच काय तर ते त्याचा शिरच्छेदही करते. खोटी प्रसिद्धी, भिक्खूंमध्ये अग्रमान, विहारामध्ये वर्चस्व, लोकांमध्ये सन्मान मिळण्याची हाव, या गोष्टींना मूर्खाकरिता सोडून द्यावे. केस पिकले म्हणून मनुष्य शून्य ठरत नाही. त्याचे केस कितीही पांढरे होत त्याला व्यर्थ म्हातारा झालेला असेच म्हणतात. जो सत्यवचनी, सद्गुणी, कारुणिक, संयमी, उदार, शुद्धाचरणी आणि शहाणा आहे त्यालाच लोक वृद्ध समजतात. कितीही अधिक बोलणारा असला, वर्णाने कितीही सुंदर असला तरीही जो मत्सरी, कृपण, अप्रामाणिक असतो तो सन्मानास पात्र ठरत नाही. ज्याच्या ठिकाणी हे सर्व दुर्गुण अजिबात नाहीत, जो घृणेपासून मुक्त आणि शहाणा असतो तोच सन्माननीय असतो. जो मनुष्य एखादी गोष्ट जबरदस्तीने कोणाकडून करून घेतो तो न्यायी नव्हे. या उलट जो कुशल आणि अकुशल यात भेद करतो, जो स्वतः पंडित असून इतरांना मार्ग दर्शवितो आणि तसे करताना जो हिंसेचा किंवा जबरदस्तीचा वापर मुळीच करीत नाही, जो स्वतः धम्मरक्षक असून हिंसेऐवजी बुद्धीने आणि धम्मानुसार मार्गदर्शन करतो त्यालाच न्यायी पुरुष म्हणतात. फार बोलतो एवढ्यावरून कोणीही पंडित ठरत नाही. जो क्षमाशील असतो, जो द्वेष आणि भय यांच्यापासून मुक्त असतो त्यालाच पंडित म्हणावे. फार बोलतो एवढ्यावरून कोणी धम्माचा आधारस्तंभ ठरत नाही, परंतु जो माणूस ज्ञान अल्प असले तरी त्याला जो आचरणात आणतो, जो धम्माची कधीही हेळसांड करीत नाही, तोच धम्माचा आधारस्तंभ म्हणजेच धम्मधर असतो. जर माणसाला कोणी दूरदर्शी, शहाणा, संयमी सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा. त्याच्याबरोबर आलेल्या संकटांवर मात करीत आनंदाने परंतु विचारीपणाने त्याची संगत धरावी. जर माणसाला दूरदृष्टीचा, शहाणा, संयमी सोबती लाभला नाही तर त्याने जसा एखाद्या धैर्यवान राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून वनराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणे त्याने आपल्या जीवनमार्गावर एकट्यानेच चालत राहावे. एकांत पत्करावे, परंतु मूर्खांची संगत नको. माणसाने एकटे राहावे, पाप करू नये आणि अगदी थोडक्याच इच्छा ठेवून जंगलातील हत्तीप्रमाणे एकटेच आपला जीवनमार्ग आक्रमित राहावे. संकटाचा प्रसंग आला म्हणजे मित्र सुखदायक ठरतात. भोग सामग्री सुखदायक वाटते. सत्कर्म हे सुखदायक असते. मरणाची घडी जवळ आली असताना आधीच केलेले कुशल कर्म सुखदायक ठरते. सर्व दुःखाचा नाश सुखदायक असतो. जगात मातृत्व सुखकर असते, पितृत्व सुखकर असते, श्रमणत्व सुखकर असते. वार्धक्यातही टिकणारे शीलपालन सुखदायक असते. दृढतापूर्वक प्रतिष्ठित झालेली श्रद्धा सुखकर असते. प्रज्ञेचा लाभ सुखदायक असतो. अकुशल कृत्य न करणे हे सुखदायक असते. मूर्खाचा सहवास दीर्घकालपर्यंत दुःख देतो. मूर्खाची संगती शत्रूच्या संगतीप्रमाणे दुःखदायक असते. आप्तेष्टांच्या भेटीप्रमाणे सत्संगतीही सुखकर असते. म्हणून माणसाने शहाण्या, बुद्धिमान, ज्ञानी, क्षमाशील, कर्तव्यदक्ष, धम्मधर आणि श्रेष्ठ लोकांचे तसेच अनुकरण करावे ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्र मार्गाने जातो. प्रमादाची कास धरू नका. अप्रमादी राहणाऱ्याच्या वाटेला पुरेसा आनंद येतो. जेव्हा बुद्धिमान माणूस प्रमादाला अप्रमादाने दाबून टाकतो तेव्हा प्रज्ञेच्या शिखरावर चढून शोकग्रस्त मूर्खांकडे करुणेने पाहतो. ज्याप्रमाणे पर्वतावर चढलेला कोणी धैर्यवान माणूस दुःखात मग्न असलेल्या जनसंमर्दाकडे
करुणेचा दृष्टिक्षेप करीत असतो. अविचारी माणसात विवेकशील झोपलेल्यात जागरूक माणूस इतरांना मागे सारून स्वतः याप्रमाणे पुढे जातो, ज्याप्रमाणे दुर्बल घोड्याला मागे सारून पुढे जाणारा वेगवान घोडा. जय भीम. नमो बुद्धाय.